तर आज आहे ना नागपूरमध्ये बर्डी नावाने फेमस असलेल्या या ठिकाणी आम्ही दोन गोष्टी काय करता गेलो होतो. त्यापैकी माहिती का आम्हाला एक गोष्ट एवढी आरामशीर सापडली आणि दुसरी गोष्ट माहिती का 10 दुकानं सापडली तरीही भेटली नाही. तर नमस्कार मंडळी, माझं नाव विठ्ठल वेले, म्हणजेच तुमचा गावठी व्लॉगर. आज सकाळीच माहितीये का पुस्तकांच्या थरामध्ये मी माखलेलं होतो, कारण की उद्या माझा पेपर आहे. म्हणलं सकाळी चला मस्तपैकी अभ्यास करून घेऊ सगळं. आणि आजचं बाहेरचं वातावरण एवढं भारी झालं होतं ना, त्यानंतर माहितीये का दुपारपर्यंत मी अभ्यास केला मस्तपैकी. त्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि रेडी होऊन आम्हाला जायचं होतं सायंटिफिक कॅल्सी काय करता बर्डीला. हे सायंटिफिक कॅल्सी ना ते इंजिनिअरिंग मध्ये एवढं कामी पडतं ना राव, आणि एवढं महाग आहे ना ते काय सांगा. आता आम्ही माहितीये का आमच्या रूम पासून तर आमच्या कॉलेज पर्यंत पायी चालत आलो. त्यानंतर उबर बुक केली, इथून निघालो रिक्षामध्ये बसून आपण मस्तपैकी बर्डीकडे. नेमकं आहे ना आमच्या कॉलेजच्या जवळच्या दुकानामध्ये भेटत होतं, पण माहितीये का ते स्टॉक मध्ये नाही, म्हणून आम्हाला बर्डीला जाणं पडू राहिलं आज. आपले ना रिक्षावाले काका एवढे चांगले होते, म्हणजे माहितीये का पलीकडच्या साईडने स्विफ्ट डिझायर मध्ये एक छोटा मुलगा होता, ते काकाकडे बघत होता. काका त्याला मस्तपैकी हात करत होते. नंतर काकांनी माहितीये का मस्तपैकी 40-50 स्पीड मध्ये गाडी आणली आणि आम्हाला बर्डीला सोडून दिलं. बर्डीला आल्याला एवढी खतरनाक गर्दी, म्हणलं बाई चांगलाच पॉप्युलर एरिया आहे हा. मग जे बर्डीला मेन काम होतं ते काम सगळ्यात पहिले करून घेतलं ना. आता माहितीये का प्रवीण त्याच्या फोन करता कव्हर पाहायला लागला होता. कमीत कमी 10 दुकानं सापडले, तरी आम्हाला माहितीये का त्याच्या मोबाईलची कव्हर सापडली नाही. बरं चला, आता आपलं एक काम तर मस्तपैकी झालं होतं. त्यानंतर आम्ही परत उबर बुक केली आणि आम्ही चाललोय आता घरी.